नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे. त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. स्वामी भक्तांनो, माऊली म्हणतात, तुमचे ध्येय तुमच्या जीवनावर प्रेम करण्यात एवढे व्यस्त राहा की द्वेष, दुःख आणि भीती यांसाठी तुमच्याकडे वेळच नाही. ज्या गोष्टींना माणूस नाकारत असतो, खरं तर त्याच गोष्टी त्याला मनापासून हव्या असतात. पुढल्या पानावर काहीतरी भारी लिहिलं असेल या आशेवर मागची पानं झाकत जगणं म्हणजेच आयुष्य असतं. आपण सर्वोत्तम प्रयत्न केले की यशाचा मार्ग मोकळा होत असतो. आशा सोडायची नसते, निराश कधी व्हायचं नसतं, अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं. स्वामी भक्तांनो, माऊली म्हणतात, कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमची आधी मनस्थिती बदलायची असते. कधीही देवदर्शनाला गेला तर रांगेतून जा, कारण चोर वाटे मृत्यूपर्यंत नेतात आणि देवापर्यंत नाहीत. खूप माणसांची स्वप्न या एका विचारामुळे अपूर्ण राहतात, तो म्हणजे लोक काय म्हणतील. मिळालं सुख तर उपभोगायचं, ते मिरवत नाही बसायचं. झालंच दुःख तर पचवायचं, ते गिरवत नाही बसायचं. आल्याच अडचणी तर लढायचं, पळून नाही जायचं. मिळालंच प्रेम तर जवळ करायचं, त्याचा हिशोब नाही मांडत बसायचं. दिलंच आहे जीवन तर जगायचं, उगाच दिवस नाही ढकलत बसायचं. सुखासाठी धडपड हवी, पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा देखील असावी. जीवनात आज आलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करेल त्यालाच उद्याचे यश अनुभवायला मिळेल. आयुष्यात वर्तमानात जगता आलं पाहिजे. कोणास ठाऊक भविष्यासाठी रोखून ठेवलेलं आयुष्य जगता येईल का नाही. खरे नाते तेच जे तुम्हाला भूतकाळासकट स्वीकारते, वर्तमान काळात पाठराखण करते आणि भविष्यात तुम्हाला धीर देते, प्रेम देते. निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका, कारण ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची आपल्या बाबतची मतं बदलत असतात. ध्येय दूर आहे म्हणून तुम्ही रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलेले कधीच मोडू नका. पावलोपावली येतील कठीण प्रसंग, फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत तुम्ही हार मानू नका. आयुष्यात कोणापासून कवडीची अपेक्षा ठेवू नका. तुमच्या अर्ध्या समस्या अशाच कमी होऊन जातील. वेळ सोडून आपला असं या जगात कोणी नाही. वेळ चांगली असेल तर सगळे चांगले असतात आणि वेळ खराब असेल तर आपले पण परके होतात. वेळच माणसाला आपल्या व परक्याची ओळख करून देत असते. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशिबान समजा, कारण देव संघर्ष करण्याची संधी फक्त त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये त्यांची क्षमता असते. माझ्या मागे कोण काय बोलतं याने मला काहीच फरक पडत नाही. माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची हिंमत नाही, यातच माझा विजय आहे. स्पर्धा नको कोणाशी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी लागते. कठीण किंवा महाग प्रसंगांना तोंड देता येईल असे गुण ज्या माणसाजवळ असतात तोच मनुष्य महान होतो. आयुष्यभर मन मोठं ठेवलं, पण आता कळतंय या जगात मोठे फक्त घर आणि बँक बॅलन्स असायला पाहिजे. संशयाने एकदा समजूतदारपणाची वाट आवडली की माणूस सत्य जाणून घेण्याचा खटाटोपच करीत नाही. काही नाती अशी असतात की ज्यांना जोडता जोडता माणूस स्वतः मोडून जातो. चांगलेच होणार आहे हे मनात धरून चला, बाकीचे परमेश्वर बघून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचाच असेल. स्वतःवर विश्वास ठेव. काहीही झालं तरी स्वतःला कधी कमी समजायचं नाही. समुद्राने झऱ्याला हिणकावून विचारले, झरा बनून किती दिवस राहणार? तुला समुद्र नाही का बनायचं? त्यावर झऱ्याने शांततेत उत्तर दिलं, मोठं होऊन खारे बनण्यापेक्षा लहान राहून गोड बनणे कधीही चांगले, कारण जिथे वाघ पण वाकून पाणी पित असतो. कोणावर नाराज राहण्यापेक्षा आपल्याला आयुष्यामध्ये त्याचे महत्त्व कमी करा. हरण्याची काळजी आणि जिंकण्याची महत्त्वाकांक्षा न बाळगता आपण पणाला लावून लढावं, म्हणजे विजय तितकाच आनंददायी होतो आणि पराभव झालाच तर तो तितकाच बोचत नाही. स्वामी भक्तांनो, जर तुमचा स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करायला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये तुमची काही अडचण असेल किंवा श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका. काही वादळ विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. धुक्याने एक छान गोष्ट शिकवली की जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूर पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थच असतं. एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल. जेव्हा सगळंच संपून गेले असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची. पाणी झाडाला आणि सुसंवाद नात्याला पाहिजेच, तरच ती टिकतात, अन्यथा ती तुटतात. एक मुळापासून तर एक मनापासून. ज्यांच्याकडे ध्येय आहे त्यांना मार्ग हा सापडतच असतो.
सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्याच पाहिजेत हा आग्रहच माणसांच्या सर्व दुःखांना कारणीभूत ठरतो. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची आपल्याला किंमत कळत नाही. कोणताही स्वार्थ नसतो तेव्हा मनापासून शांतपणे इतरांच्या समस्या ऐकतो. आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. विचार बदला, आयुष्य बदलेल. बोलून दाखवायचं नाही, फक्त लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागतंय. कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगले. कारण लोक खोटं बोलून माणसं जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर राहत असतो. आकाशात उडायचे असेल तर नुसते पंख असून चालत नाही, तर उडण्यासाठीच आपण स्वतः प्रयत्न देखील केले पाहिजेत. आयुष्य 1 मिनिटात बदलत नाही, ते बदलते आपण त्या 1 मिनिटात घेतलेल्या निर्णयावरून. पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो. आयुष्यात जर तुम्हाला मागे खेचत असेल तर तुम्ही नक्की पुढे जाणार आहात. कारण धनुष्य बाण लांब जाण्यासाठी आधी मागेच खेचावा लागत असतो. क्षणाक्षणाला अन दिवसाला दिवस जोडत आयुष्य पुढे सरकत असते. कधीतरी कुठेतरी केव्हा तरी असा क्षण येतो जो तो अख्खं आयुष्यात बदलून टाकतो. फक्त तो क्षण ओळखता आला पाहिजे. यालाच आयुष्यातील टर्निंग पॉइंट असे म्हणतात. समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते. कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागत असतो. योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचाराचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडत असतात. स्वामी भक्तांनो, माऊली म्हणतात, देवावर शोधण्याचा अधिकार त्यांनाच असतो ज्यांनी प्रयत्न प्रामाणिक केलेला असतात. काही लोक इतकी मतलबी असतात की काम झाल्यावर आपलं खरं रूप दाखवत असतात. संकटावर नेहमी चालून जा. कारण ज्या भीतीचा आपण सामना करत नाही ती आपली मर्यादा होऊन जात असते. जीवन आणि जेवण सगळा पोटासाठीचा खेळ आहे. कोणी उपाशी तर कोणी तुपाशी. हा तर नियतीचाच डाव आहे. लढला तो जगला, हरला तो संपला. इथे तर जगण्याला भाव आहे. आयुष्य कोणासाठी थांबत नाही. फक्त आयुष्य जगण्याची कारणं बदलतात. सर्वच प्रश्न सोडून सुटत नाहीत. काही प्रश्न सोडून दिले की आपोआप सुटतात देखील. संघर्ष करत असताना घाबरू नका. कारण संघर्षाच्या वेळीच माणूस एकटा असतो. यश मिळाल्यानंतर सगळी दुनिया तुमच्या सोबत असेल. यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक ही प्रबळ असलीच पाहिजे. लक्षात असू द्या, काही लोक स्वतःचा गैरसमज करून घेतात आणि गैरसमज दुसऱ्यालाच कसा झालाय हे सांगत फिरतात. स्वतः केलेल्या चुकांकडे त्यांचं लक्ष नसतं. दुसऱ्याने चूक लक्षात आणून दिली तर त्याला वाईट ठरलं जातं. पण जो चूक लक्षात आणून देतो त्यालाच तुमच्या चुकीमुळे त्रास झालेला असतो आणि हे त्याने दर्शविले म्हणून तो वाईट कसा. पंख त्यांनाच मजबूत असतात जे एकटे उडतात आणि प्रवाहाविरुद्ध झेप घेत असतात. एखाद्याला गरजेपेक्षा जास्त जीव लावला की तुमचे महत्त्व कमी होते आणि तुम्ही त्यांची काळजी करता. त्याला असे वाटते, ह्याला आपल्याशिवाय कोणी नाही. माऊली म्हणतात, मानवाच्या दानच होते ती त्याची हार. मानवांचा गरुडासारखे उंच उडायचे असेल तर कावळ्यांची संगत ही सोडावीच लागते. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. लक्षात असू द्या, माऊली म्हणतात, मेहनतीची शिडी चढूनच तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचू शकता. यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे. आपल्या नियतीचे मालक बना, पण परिस्थितीचे गुलाम बनू नका. आयुष्यात काडी टाकून आग लावणाऱ्या लोकांपासून तुम्ही सावध राहा. लक्षात असू द्या, ज्याला संधी मिळते. आयुष्य म्हणजे खेळ नव्हे, फुकट मिळालेला वेळ देखील नव्हे. आयुष्य एक कोडे आहे, सोडवाल तितके थोडे आहे. विजयाची भावना मनातून यायला हवी. समोरच्याला हरवलं म्हणजे आपण विजयी झालोच असं नसते. पुढल्या पानावर काहीतरी भारीच लिहिलेलं असेल या आशेवर मागची पानं झाकत जगणे म्हणजेच आयुष्य असतं. मिठासारखं झालं आहे आयुष्य. लोक चवीनुसार वापर करून घेतात. स्वार्थासाठी व कामापुरती जवळ आलेली माणसे एका क्षणात तुटतात, पण विचारांनी व प्रेमाने जुळलेली माणसे आयुष्यभर सोबत राहत असतात. आयुष्य सरळ आणि साधं आहे. ओझं आहे ते फक्त अपेक्षा आणि गरजांचंच. पैसा म्हणजेच आयुष्य समजून केलेला अट्टहास पैशापायी. थकले मन धावून पैशामागे. पैसा म्हणे, मी आयुष्य नाही.
आयुष्य म्हणजेच पत्त्यांचा खेळ. चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते, पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावरच आपले यश अवलंबून असते. आयुष्य असंच जगायचं असतं. जे घडेल ते सहन करायचं असतं. बदलत्या जगाबरोबर आपण देखील बदलायचं असतं. कुठून सुरू झालं हे माहिती नसलं तरी कोठेतरी थांबायचंच असतं. कोणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचंच असतं. फक्त स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचे असते. दुःख आणि अश्रूंना मनात कोंडून ठेवायचं असतं. हसता नाही आलं तरी हसवायचं असतं. पंखामध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचंच असतं. आकाशात झोपावूनही धरतीला कधी विसरायचं नसतं. मरणानं समोर येऊन जीव जरी मागितला तरी मागून मागून काय मागितलंस असं म्हणायचंच असतं. इच्छा असो वा नसो जन्मभर वाकायचं असतं, पण जग सोडताना मात्र समाधानाने जायचंच असतं. आयुष्य ही एक ट्रेन अशी आहे की जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख दुःखांच्या वेगवेगळ्या फ्लॅटांवर थांबते आणि आपल्या अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला भागच पाडते. स्वामी भक्तांनो, लक्षात असू द्या, माऊली आपल्याला सतत सांगतात. त्याआधी तुमचा स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका. आयुष्य तेच आहे, स्वप्ने खोटेच आहेत, भानावर येताच वास्तव्याचे चटकेच आहेत. आयुष्य तेच आहे, मधुर गाणेच आहेत, निसर्ग छेडी संगीत लयबद्ध होणेच आहे. आयुष्य तेच आहे, माणसांचे मळेच आहे, एखादा दुसरा सजीव बाकी निर्जीव पुतळेच आहे. आयुष्य तेच आहे, सांगतात सारेच आहे, एकसारखं वाटत नाही, आयुष्य खोटेच आहे. आयुष्य तेच आहे, अंधा तरी वाटेचा आहे, मृत्यू एक सत्य बाकी खोटेच आहे. आयुष्य तेच आहे, सौंदर्यावर भाळलेच आहे, मी मागितला चंद्र हात पोळलेच आहे. आयुष्य तेच आहे, वेडे म्हणणारे खुळेच आहेत, शहाण्यांची ओळख वेड्यामुळेच आहे. आयुष्य तेच आहे, प्रश्न वाकडेच आहेत, मनाला जे पटतं मेंदूसाठी कोडेच आहे. आयुष्य तेच आहे, हलके फुलेच आहे, आठवणी राहिल्या मागे समाधान इतकलेच आहे. छोट्याशा या आयुष्यात खूप काही हवं असतं, पण पाहिजे तेच मिळत नसतं. असंख्य चांदण्यानी भरून सुद्धा आपलं आभाळ मात्र रिकामंच असतं. हव्या असलेल्या सगळ्याच गोष्टी माणसाला मिळत नसतात, पण न मिळणाऱ्या गोष्टी माणसाला का हव्या असतात? कोणासाठी कोणी नसतं. आपलं आयुष्य फक्त आपल्यालाच जगायचं असतं. आपल्या आयुष्यात येणाऱ्या अनेक अडचणींना आपल्याला सामोरे जावं लागतं. शेवटी सगळं काही आपलं आपल्यालाच बघायचं लागतं. जेव्हा आपली स्वतःची सावली अंधारात आपली साथ सोडते, तेव्हा आपल्याला खरी जाणीव घडते. जेव्हा आपल्याला कोणीतरी गरज पडते, तेव्हा मग कळतं की कोणासाठी कोणी नसतं. आपलं आयुष्य आपल्यालाच जगायचं असतं. स्वामी भक्तांनो, लक्षात असू द्या. निसटून चाललेलं काही हातास लागण्याआधी तरी मना नको निष्कारू लागू चिंतेच्या नादी. आयुष्य वाहते म्हणून बेचैन जागा का व्हावे, ओंजळीत येईल तितके आपले धरूनी तुम्ही चालावे. एका थेंबासारखं जीवन असतं मनुष्याचं, पण अहंकार समुद्रापेक्षाही मोठाच असतो. पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे, कारण शाब्बासकी आणि धोका नेहमी पाठीमागूनच मिळतात. आयुष्य म्हणजे खेळ नव्हे, फुकट मिळालेला वेळ देखील नव्हे. स्वतःची तुलना तुम्ही इतरांशी करून स्वतःचा अपमान करू नका. ह्या ब्रह्मांडात तुम्ही अतुलनीय आहात, हे तुम्ही कधी विसरू नका. लक्षात असू द्या, आयुष्याच्या वळणावर जेव्हा मी मागे वळून बघितले, तेव्हा भूत अक्राळ विक्राळ रूप घेऊन माझ्या अतृप्त इच्छांशी कोसत होती. असं मला शिव्या साप देऊन, असं वांजट सोडल्याबद्दल, आकाला गाडल्याबद्दल. पण मी हे असह्य होते. तुटलेलं मन आणि तुटलेली काच यांना जरा जपूनच हाताळायचं असतं. ते नेहमी जोडणाऱ्याला आणि वेचणाऱ्याला घायलच करतात. आयुष्य खूप छोटं असतं. कोणता क्षण शेवटचा असेल ते सांगता येत नाही. म्हणून वाईट लोकांना दूर ठेवून शक्य तितका आनंदात तुम्ही जगा. समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळ अधिक भयानक असतात. म्हणून मनातल्या गोष्टी जवळच्या व्यक्तींना नक्की सांगा, कारण त्यांनी मन हलके तर होईलच आणि लढण्याची ताकद पण होईल. स्वप्न थांबली की आयुष्य संपते, विश्वास उडाला की आशा संपते, काळजी घेणे सोडले की प्रेम संपते. म्हणून स्वप्न पहा, विश्वास ठेवा आणि काळजी घ्या. स्वामी भक्तांनो, लक्षात असू द्या, आयुष्य चित्रासारखं आहे. मनासारखे रंग भरले की फुलासारखे खुलून दिसत असतात. जिथे आपली कदर नाही तिथे कधीही जायचे नाही. जे आपल्याला पचत नाही ते कधीच खायचे नाही. ज्यांना खरं सांगितल्यावर राग येतो त्यांची मनधरणी करत बसायची नाही. जे एकटा नजरेतून उतरले त्यांचा त्रास करून घ्यायचा नाही. वेळ पाहून बदलतो त्याला मित्र बनवायचा नाही.
आणि कितीही संकट आले तर कोणालाही घाबरायचे नाही. सत्य बोलायला आणि स्वीकारायला खूप मोठी शक्ती लागते. ते प्रत्येकामध्ये असतेच असं नाही. ज्याच्याकडे असते त्याचं आयुष्य लख्ख प्रकाशासारखं असतं, भयमुक्त असतं, सत्य आणि सुंदरच असतं. आयुष्य थांबले की कधीतरी सगळंच थांबल्यासारखं वाटतं. आपल्या भोवतीचं जग फिरत असतं. ज्यांच्या धुंदीत आपण आपलं आयुष्य बंद पडलेल्या गाडीसारखं होतं, ते तसं झालं की घ्यावा भरभरून कवितेचा श्वास. मग पळते आयुष्याची गाडी सुसाट. जेव्हा आपण खूप उदास असतो तेव्हा आपल्याला वाटत असतं की आपल्या मनावनं आणि उदासपणा दूर करावा, कारण ती फिलिंगच खूप मस्त असते. लक्षात असू द्या, आयुष्य एकदा इतका मोठा पाऊस पडावा की इगो सगळा वाहूनच जावा. जगातील सर्वात स्वस्त वस्तू म्हणजे सल्ला, एकाकडे मागा 1000 जण देतील. आणि जगातील सर्वात महाग वस्तू म्हणजे मदत, 1000 जणांकडे मागा कदाचित एक जणच देईल. ओसाड माळरानावर जेव्हा गुलमोहर एकटाच फुलतो, बहरतो, तेव्हा त्याला बघून कळतं की बहरण्याची परिस्थिती नाही तर मनस्थिती भक्कम असावी लागते. प्रवास संपताना हा मिठीस त्या ती रीती व्हावी, शेवटच्या संबंधनाची कमी जरा भीती व्हावी. अशा माणसांना गमवू नका, ज्यांच्या मनात तुमच्याविषयी आदर, काळजी आणि प्रेम असेल. लपवणारे व फसवणारे खूप असतात. गरज नसताना सुद्धा आपली आठवण काढणारे खूप कमी असतात. मी कुठे म्हणले? कधीतरी असे क्षण येतात ज्यावेळी आपल्याला मन मोकळं करायचं असतं. मनात कसलाही भाव न ठेवता त्या भावना जशास तशा मांडायच्या असतात. पण कधी असं होतं की आपल्याला त्या भावना मोकळ्या मनाने मांडता येत नाहीत. आणि कधीतरी असं होतं की भावना व्यक्त करायला समोर अशी व्यक्तीच सापडत नाही. हीच अशी अनेक दुःख घेऊन आपण शेवटच्या प्रवासाला निघतो. आणि म्हणूनच तर वपुंच्याच्या वळी आपल्या मनाला स्पर्श करून जातात. जगाचा निरोप घेताना माणूस इथून काहीही घेऊ शकत नाही, यावर माझा विश्वास नाही. आयुष्यभर ठसठसत असले पण सांगता न येणारी असंख्य दुःख त्या आपल्याबरोबर नेत असतो. पोटात गेलेले विष हे फक्त एका माणसाला मारते, पण कानात गेलेले विष हजारो नाते संपवून टाकते. म्हणून दुसऱ्यांच्या सांगण्यावर तुम्ही विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या पाहण्यावर जास्त विश्वास ठेवा. स्वामी भक्तांनो, लक्षात असू द्या, जीवन म्हणजे काय? जगण्याचा अर्थ नीट समजून घेण्यासाठी तुम्ही या 3 ठिकाणी आवर्जून भेट द्या. एक रुग्णालय, दुसरा तुरुंग आणि तिसरा स्मशानभूमी. रुग्णालयात गेल्यावर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला मिळालेले चांगले आरोग्य इतके या जगात दुसरे काहीच नाहीये. तुरुंगात गेल्यावर स्वातंत्र्याचे महत्त्व तुम्हाला समजेल. स्वातंत्र्य ही जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट असल्याचे तुमच्या लक्षात देखील येईल. स्मशानभूमीत गेल्यावर जीवनाचे मोल तुमच्या लक्षात येईल. आज आपण इथे चालत आलेलो असतो आणि उद्याच कोणीतरी आपल्याला खांद्यावरून घेऊन नेणारे असते. कडू सत्य हेच, आपण या जगात काहीच घेऊन येत नाही आणि जातानाही काहीच नेऊ शकत नाही. त्यामुळे विनम्रपणे जगा, देवाप्रती कृतज्ञ भाव ठेवा, त्यांच्याकडे तुम्ही आभार व्यक्त करा. जी माणसं आलेल्या परिस्थितीशी जुळवून घेतात तीच माणसं सुखी जीवन जगत असतात. त्यांना प्रत्येक गोष्टीत कमतरता जाणवत असते. ते कायमच दुःखी राहत असतात. जगण्यात काहीच सुख नसते याच विचारांतून जीवनाकडे पाहतच असतात. जगण्याचे 2 प्रकार आहेत. एक प्रकार शिकवावा लागतो, तर दुसरा प्रकार शिकण्याची गरज नसते. माणूस जन्माला आला की त्याला योग्य संस्कार शिकवण्याची गरज असते. परिस्थितीशी स्वतःशी जुळवणूक करायला शिकल्यावर जीवनात दुःखच शिल्लक राहत नाही आहे त्या स्थितीलाही आनंद मिळत असतो. आजूबाजूच्या लोकांवरही जीव जडत असतो. त्रास कोणाला आपला होत नसतो आणि आपण दुसऱ्यांचा त्रास आपल्याला करून घेत नसतो. म्हणूनच जे होईल परिस्थिती जीवनात तिच्याशी एकरूप होऊन जगायला शिका. तसे तर जीवनात दुःख कोणाला चुकले पण नाही. त्या परिस्थितीत सुखी समाधानी राहून समृद्ध जीवन जगायला शिका. एकदा विचार नक्कीच करून बघा. आमचा देव दगडात नाही, आम्ही दगडात देव पाहणारी माणसं आहोत. दगडात देव असतोच, मूर्ती ही असतेच. दगडात फक्त नको असलेला भाग काढून टाकायचा असतो. मूर्तीच्या भागाकडे लक्ष ठेवा, फेकून द्यायचा भागाकडे नको. आणि मग ह्याच भावनेने निसर्गातल्या इतर गोष्टींकडे पहा. झाडं, नद्या, वारे, आकाश, जमीन आणि शेवटी माणूस. माणसातलाही नको असलेला भाग दूर करायला शिका. ह्याची सुरुवात स्वतःपासून करा. स्वतःला नको असलेला भाग कोणता? जर ज्या पायी आपला आनंद, प्रगती, निष्ठा आणि आत्मविश्वास झाला तो आचार, तो विचार हा टाकायचा भाग आहे. लक्षात असू द्या, संगत करावी तर स्वच्छ, चारित्र्य, निस्वार्थ, मन स्वच्छ, विचार, सहकार्य करण्याची भावना आणि सुखदुःखात धावून येणाऱ्यांशी करा. कारण अशी माणसं तुमच्या प्रगतीचा आड कधीच येत नाहीत.
तुमच्याबद्दल कोणी वाईट बोलत असेल तर तो आशीर्वाद समजा. तुमची कोणी स्तुती करत असेल तर प्रेरणा समजा. तुमच्यावर कोणी खोटेनाटे आरोप करत असेल तर ते तुमची सत्याची ताकद समजा. तुम्हाला कोणी मनापासून साहेब म्हटले तर तुमच्या इतरांचे भले करण्याची ताकद आहे, तुम्ही असे समजा. माऊली म्हणतात, कारण कोणी तुमच्या मार्गात आडवे येत असेल तर ते तुमच्या मार्गाची साफसफाई समजा. उगाच तुमच्याशी असलेले नाते कोणी तोडत असेल तर तो तुमच्यातील नम्रपणतेचा विजय समजा. तुमच्या सद्वर्तनाची कसोटी लागते तेव्हा तुम्ही योग्य मार्गावर आहात असे तुम्ही समजून घ्या. आयुष्य जे काहीतरी करून दाखवण्यासाठी जगायचं असतं, प्रसिद्धीसाठी नाही. पण तरीही काही लोकांना आयुष्य प्रसिद्धी मिळवून देते आणि काही लोकांना प्रसिद्धी आयुष्य मिळवून देते, हे देखील काही खोटं नाही. फरक फक्त इतकाच असतो की काहीतरी करून दाखवल्यामुळे आयुष्याने मिळवून दिलेली प्रसिद्धी चिरकाल टिकते. प्रसिद्धीमुळे मिळालेलं आयुष्य किती काळ टिकेल सांगता येत नाही. काम माझं आणि नाव दुसऱ्यांचं हा विचार कधीही नाराज होऊ नका. कारण तूप आणि कापूस युगायुगाने एकत्र जळत आहेत, परंतु लोक मात्र फक्त दिवा जळत आहेत. असंच म्हणतात, कोणी कसं वागावं हे आपल्या हातात नसतं, पण त्यांच्याशी आपण स्वतःवर कितपत परिणाम करून घ्यायचा हे मात्र निश्चितच आपल्या हातात असतं. मधावर पहिल्या नैतिक हाका फुलांचा असतो, पण मध चोरून पोळ्यांमध्ये साठवणाऱ्या मधमाशांना मात्र त्याचे श्रेय दिले जाते. समाजातही असंच असतं. प्रामाणिकपणे काम करणारे उपेक्षित राहतात आणि वांग्यांचा भोपळा करून किंवा राईचा पर्वत करून श्रेय घेणारे प्रसिद्ध होऊन जातात. आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे. मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे. पण लोकांच्या मनात जिवंत राहणं हा आपल्या खुशाल कर्माचाच भाग आहे. नीट ऐका. एक लोहारदादा ऐरणीवर हातोड्याची घाव घालत असतो. मी विचारले, किती वर्ष झाली हातोडी आणि ऐरणीला? लोहारदादा म्हणाले, हातोड्या अनेक तुटल्या, पण ऐरण मात्र तशीच आहे. मी विचारले, असे का? तेव्हा त्यांनी सुंदर उत्तर दिले, घाव घालणारे तुटतात, पण घाव सहन करणारे कधीही तुटत नाहीत. तर ते कणखरपणे उभेच राहत असतात. आयुष्यातले निर्णय चुकतात आणि मग आपलं आयुष्य चुकत जाते. कधीतरी प्रश्न कळत नाहीत आणि उत्तरही चुकत जाते. सोडवताना वाटते सुटत गेला गुंता, पण प्रत्येक वेळी एक नवीन गाठ बनत जाते. दाखवणाऱ्याला वाईट माहिती नसते, चालणाऱ्याचे ध्येय मात्र हरवून जाते. काही गोष्टी वाटत तितक्या सोप्या नसतात. आयुष्य म्हणजे काय हे आपल्याला तेव्हाच कळते, जेव्हा एखादी ठेच आपल्या काळजाला लागत असते. वेळ, सत्ता, संपत्ती आणि शरीर साथ देवो न देवो, परंतु चांगला स्वभाव, समजूतदारपणा आणि चांगले संबंध कायम आयुष्यभर साथ देत असतात. वेळ आणि खेळ कधी संपेल सांगता येत नाही, म्हणून कायम तयारीत राहावे. त्यासाठी एक लक्षात ठेवावे की भीतीपेक्षा मोठा व्हायरस नाही आणि हिमतीपेक्षा मोठी लस नाही. बाकी सारे नशिबात असेल तेच असेल. लोक म्हणतात, वेळीच माघार घेतली तर नातं टिकतं, तडजोड केलं तर नातं टिकतं, कमीपणा घेतला तर नातं टिकतं. पण एकदा माघार घेतली की ती वारंवार घ्यावी अशी समोरच्या व्यक्तीशी अपेक्षा असते. तडजोड ही एकतर्फीच राहावी अशी वागणूक दिली जाते आणि कमीपणा घेतला तर तो इतका घ्यावा लागतो की मान वर करून बोलणं हा गुन्हाच ठरवावा. थोडक्यात हे माघार घेणं, तडजोड करणं, कमीपणा घेणं हे सगळे समोरच्या व्यक्तीचा अहंकार वाढवण्यास मदत करतात आणि अशावेळी ती ताणलेली नातं तुटतात. शेवटी मग काय उपयोग झाला सगळा करण्याचा हा प्रश्न उरतोच ना शेवटी. स्वामी भक्तांनो, असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.